नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ टाकत असतो. अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपण गणिताची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 26. 1, 2 या अंकापासून दशकस्थानी 2 असणारी कोणती संख्या तयार होईल? तर बघा, 1 आणि 2 या अंकांपासून प्रथमतः कोणत्या संख्या तयार होते ते आपण बघूया. तर बघा, त्यापासून संख्या तयार होते 12 आणि दुसरी संख्या तयार होते 21. मग प्रश्न काय विचारलाय? दशकस्थानी 2 असणारी. तर बघा, दशकस्थानी 2 असणारी संख्या आहे ही 21, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21. प्रश्न क्रमांक 27. 96 या संख्येचे विस्तारित रूप कोणते? तर बघा, विस्तारित रूप 9 दशक. 9 दशकची किंमत 90 अधिक 6, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. 9 शतक बरोबर किती? तर बघा, 9 शतक बरोबर 900, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 900. तर बघा, 1 शतक बरोबर 1 शतक बरोबर 100 किंवा त्याला आपण 100 म्हणतो. 2 शतक बरोबर 200. अशा पद्धतीनं 9 शतक बरोबर 900. प्रश्न क्रमांक 29. एका वर्गात एकूण 54 मुले आहेत, त्यापैकी 28 मुलगे आहेत, तर वर्गातील मुलींची संख्या किती? तर बघा, हे शाब्दिक वजाबाकीचं उदाहरण आहे, म्हणून आपण ही वजाबाकी इथं पाहूया. तर बघा, एकूण वर्गात मुलं आहेत 54, त्याच्यातून मुलगे गेले की राहिलेल्या मुली आपल्याला मिळतील. बघा, 4 मधनं 8 जात नाही, म्हणून आपण 5 मधनं हातच्या घेणार. इथं उरले 4. इकडे 1 दशक म्हणजे हातच्या एककात आले 10 आणि हे 4 झाले 14. तर 14तून 8 गेले उरले 6 आणि 4तून 2 गेले उरले 2, म्हणून मुलींची संख्या 26, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा, प्रश्न क्रमांक 30. ग्रेगरियन वर्षात 31 दिवसांचे किती महिने असतात? तर बघा, आपण मागं पण बघितलेलं आहे, 30 दिवसांचे महिने किती असतात? 4. त्याच्यासाठी आपण एक ए ज्यूस नको. बघा, 30 दिवसांचे 4 महिने. फेब्रुवारी हा महिना 28 किंवा 29 दिवसांचा, म्हणजे 4 आणि 1 5, असे 5 महिने गेले आणि 31 दिवसांचे महिने किती असतात? मग 7, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7 महिने. प्रश्न क्रमांक 31. 98 या संख्येतील 8ची स्थानिक किंमत किती? तर बघा, 8चं घर कोणतं आहे? एकक, म्हणून एककातल्या 8ची स्थानिक किंमत असणार आहे फक्त 8, म्हणून याचं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. 4, 3 या 2 अंकांपासून लहानात लहान कोणती संख्या तयार होईल? तर बघा, आपण बघूया आधी 4, 3 पासून 2 संख्या तयार होणार. बघा, 4 दशकात 3 एककात संख्या तयार झाली 43. आता 3 दशकात आणि 4 एककात संख्या तयार झाली 34. मग आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये? लहानात लहान, म्हणून याचं बरोबर उत्तर येणार आहे लहानात लहान संख्या 34, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 34. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या पाड्यात समसंख्या येतील? तर बघा, समसंख्या विचारले. तर बघा, आपण 7चा पाडा बघितला, तर 7च्या पाड्यामध्ये 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, म्हणजे सम पण आहेत विषम पण आहे. 9चा पाडा 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, म्हणजे सम विषम. 5चा पाडा 5 एके 5 विषम, 5 दुनी 10 सम, 5 त्रिक 15 विषम. पण आपण जर बघितलं 2चा संपूर्ण पाडा बघितला, बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, अशा पद्धतीने आपण 10 पर्यंत गेलो तर सगळ्या संख्या या 2च्या पाड्यातील सम असणार आहेत, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2चा पाडा. प्रश्न क्रमांक 34. 82, 61, 70 या संख्यांचा उतरता क्रम लावला असता तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर बघा, उतरता क्रम आपण तुम्हाला सांगितलंय. डोंगर, चढता क्रम आणि उतरता क्रम साठी लक्षात काय ठेवायचं? डोंगर. डोंगरावरून आपण उतरतो, म्हणजे डोंगराच्या उंचीवरून उंची खाली खाली कमी होते. त्या पद्धतीनं संख्यांचा उतरता क्रम लावत असताना डोंगर जसा उंचीवरून खाली, तसं संख्यांच्या पण उंचीवरून खाली यायचं. पहिली संख्या येणार 82,
त्याच्यानंतर येणार 70 आणि त्याच्यानंतर येणार 61. काय विचारलंय, तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर बघा 1 पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 61. प्रश्न क्रमांक 35. 889 ही संख्या अंकात कशी लिहा? तर बघा आपण 3 अंकी संख्या वाचन केलं तर पहिली संख्या आहे 490, दुसरी संख्या आहे 889, तिसरी संख्या आहे 809 आणि चौथी संख्या आहे 989. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलंय? 889, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 889. प्रश्न क्रमांक 36. श्यामकडे 32 पुस्तके आहेत व मीनाकडे श्यामपेक्षा 20 पुस्तके जास्त आहेत, तर मीनाकडे एकूण पुस्तके किती? तर बघा हे बेरजेचं उदाहरण आहे. बघा प्रथमतः आपल्याला काय सांगितलंय, श्यामकडं 32 पुस्तके आहेत आणि मीनाकडं श्यामपेक्षा 20 जास्त आहेत. म्हणजे आपण श्यामकडे असणाऱ्या पुस्तकांमध्ये मीनाकडे जास्त असणारी मिळवली तर मीनाकडची एकूण पुस्तकं मिळतील. 2 आणि 0 2, 3 आणि 2 5. अशा पद्धतीनं मीनाकडं 52 पुस्तके असणार आहेत, जी की श्यामपेक्षा 20 जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 37. सौर वर्षातील 8वा महिना कोणता? तर बघा आपण सौर वर्षातील 8वा महिना आहे कार्तिक, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38. 180 सेकंद बरोबर किती मिनिटे? तर बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 मिनिटे. तर बघा 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजे 60 सेकंद बरोबर 1 मिनिट, म्हणून 60 सेकंद 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटं झाली आणि 180 सेकंद बरोबर 3 मिनिटं झाली, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39. साखर घेताना आपण कोणत्या एककात मागावे? तर बघा साखर आपण कशात मागणार आहे? किलोग्रॅममध्येच मागत असतो. मीटरमध्ये आपण कापड मागतो, लिटरमध्ये दूध असेल, पेट्रोल असेल, रॉकेल असेल, डिझेल असेल असे पदार्थ मागतो, आणि सेंटीमीटरमध्ये पण आपण वही असेल किंवा पेन्सिल असेल अशा छोट्या वस्तूची लांबी मोजत असतो. प्रश्न क्रमांक 40. सोबतची आकृती ओळखा. तर बघा ही जी आकृती आहे ही आकृती कोणती आहे? तर शंकू आकृती आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शंकू. बघा प्रश्न क्रमांक 41. 700 पैसे बरोबर किती रुपये? तर बघा आपण मागं पण बघितले 1 रुपया बरोबर 100 पैसे. त्या पद्धतीनं 2 रुपया म्हणजे 200 पैसे, 3 रुपया बरोबर 300 पैसे, 4 रुपया बरोबर 400 पैसे, 5 रुपया बरोबर 500 पैसे, 6 रुपया बरोबर 600 पैसे आणि 7 रुपया म्हणजे 700 पैसे, म्हणून 700 पैसे बरोबर 7 रुपये, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी सर्वात लहान एकक कोणते? तर बघा 200 ग्रॅम, 1 किलोग्रॅम, 100 ग्रॅम, 500 ग्रॅम. तर बघा याचं सर्वात लहान एकक आहे 100 ग्रॅम, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तर बघा 200 ग्रॅम आणि 1 किलोग्रॅम बरोबर होतात 1000 ग्रॅम, म्हणून सर्वात लहान जे एकक आहे ते 100 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 43. बांगडीचा आकार कसा असतो? तर बघा बांगडीचा आकार असतो वर्तुळाकृती, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर बघूया आपण बेरीज. 5 आणि 6 11, 11शी 1 हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9 म्हणजे हे बरोबर आहे. बघा दुसरं 8 आणि 3 11, 11शी 1 हातच्याला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 हे पण बरोबर आहे. 0 अधिक 0 0, 5 आणि 3 8 म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणजे चौथा पर्याय. बघूया 6 आणि 4 10, 10शी 0 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9 म्हणजे याचं उत्तर पाहिजे होतं 90, पण इथं दिलेलं आहे 100, म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45. 8 गुणिले क बरोबर 72, तर क बरोबर किती? तर बघा
हा प्रश्न सोडवत असताना आपण बघायचं की 8ला कुठल्या संख्येनं क म्हणजे कुठल्या संख्येनं पर्यायातल्या गुणलं की 72 उत्तर येते. तर बघा 8 इथं कच्या ठिकाणी 8 ठेवलं तर 8 8 64 नाही. परत 8 कच्या ठिकाणी 6 ठेवलं 8 संग 48 पण नाही. कच्या ठिकाणी 7 ठेवलं 8 7 56 पण नाही. आणि आपण कच्या ठिकाणी जर 9 ठेवलं तर 8 9 72 म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9. बघा पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. 3 संख्या दिलेल्या त्याची बेरीज करायची आहे. तर बघा आडवी बेरीज पण आपल्याला आली पाहिजे. 1 आणि 6 7 7 आणि 9 16 16शी 6 4ला 1 4 आणि 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 म्हणून याचं उत्तर आलं 96 आणि पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 200 रुपयामध्ये 50 रुपयाच्या किती नोटा येतील. तर बघा आपण पर्यायानुसार जाऊया. बघा 50 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या तर किती रुपये होणार 500. बघा 50 रुपयाच्या 4 नोटा घेतल्या तर किती रुपये होणार 200. 50 रुपयाच्या 6 नोटा घेतल्या तर किती रुपये होणार 300. आणि 50 रुपयाच्या 8 नोटा घेतल्या तर रुपये होणार 400. आपल्याला विचारलेलं काय आहे 200 रुपयामध्ये 50 रुपयाच्या किती नोटा होतील तर 4 नोटा होतील म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48 शताक्षीकडे 68 चित्रकलेचे कागद होते. त्यापैकी 37 कागद तिने चित्र काढण्यासाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. तर बघा कागद होते आणि ते वापरले म्हणजे चित्र काढले म्हणजे हे वजाबाकीचं उदाहरण आहे. तर आपण बघूया 68 वजा 37 8 मधून 7 गेले उरले 1 आणि 6 मधून 3 गेले उरले 3 म्हणून तिच्याकडे शिल्लक राहिलेले कागद आहेत 31 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा इथं साधा सोपा गुणाकार आहे. 9चा पाढा आपल्याला पाठ असेल 9 गुणिले 7 9 7 63 म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50 92 वजा स्टार स्टार यांची वजाबाकी केल्यास उत्तर 64 मिळते. तर स्टारच्या जागी येणारी संख्या कोणती. तर बघा 92 मधून स्टारची संख्या वजा केल्यानंतर उत्तर येते 64 म्हणून आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. तर आपण काय करायचं 92 मधून 64 वजा करायचं म्हणजे आपल्याला स्टारची किंमत मिळेल. तर बघा 2 मधून 4 जात नाहीत म्हणून आपण दशकात नाच्या घेतला इथं उरले 8. 1 दशक बरोबर 10 एकक म्हणजे 10 एकक हातच्यातले अधिक 2 झाले 12. तर 12तून 4 गेले उरले 8 आणि 8 मधून 6 गेले उरले 2 म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 92 मधून जर आपण 28 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 64. अशा पद्धतीनं आपण गणिताची प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहिलेलं आहे.